विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आपण नवोदयची परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय 6वी साठीची परीक्षा 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते। त्यावर असणाऱ्या नवोदयच्या परीक्षेच्या मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे मानसिक क्षमता चाचणी यावर व्हिडिओ बनवत आहोत। तर या सर्व मेंटल एबिलिटी टेस्ट यामध्ये 40 गुणांचं गुणांकन असतं। 80 पैकी नवोदयसाठी 80 गुण असतात। नवोदयच्या परीक्षेमध्ये 80 गुण असतात। त्यापैकी 40 गुण फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता चाचणीवर असतात। एवढं मोठे वेटेज या बुद्धिमत्ता चाचणीला असतं। त्यामुळे आपण बुद्धिमत्ता चाचणीचा विशेष अभ्यास करणार आहोत। रेग्युलरली मी व्हिडिओज टाकत जाईल। तर या व्हिडिओचा जर परिपूर्ण अभ्यास केला तर माझ्या मते तुम्हाला 38+ 38+ म्हणजे 40 आणि 38च्या मध्ये मार्क पडतील। पहिला चॅप्टर आहे वेगळे पद शोधा। यामध्ये आपल्याला प्रश्नावरच जाऊ, डायरेक्ट प्रश्नावरून लक्षात येईल। पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ABCD दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्या पैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। वर्तुळ काळे करा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, परीक्षेमध्ये हे असे वर्तुळ ABCD यापैकी एक आपल्याला गोल करायचं असतं, परिपूर्ण भरायचं असतं। तर उत्तर जे असेल त्याचं वर्तुळ आपण सरळ सरळ छायांकित करत असतो। पहिला प्रश्न, या प्रश्नावर आपल्याला 4 आकृत्या दिल्या आहेत। आकृती A, B, C आणि D। या 4 पैकी निराळी आकृती कोणती आहे म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे हे ओळखायचं आहे। तर चांगलं व्यवस्थित निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्ही ही उत्तर देऊ शकता। पाहून घ्या बरं, इथं वर्तुळ गोल केलेलं आहे याचं, पण का गोल आलं ह्याचा आपण आधी अभ्यास करू। काही प्रश्न हे नमुना प्रश्न आहेत, ही उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत, पण ती नमुना प्रश्न पाहिल्याच्या नंतर जे प्रश्न आहेत त्याच्यात खास तुमच्यासाठी आव्हान असणार आहे, ते नंतर पाहू आपण। पण नमुना प्रश्न आधी 6 प्रश्न आज घेऊ, त्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहू। PQRS ABCD मध्ये 4ही आकृत्यांमध्ये एक वर्तुळ दिलंय आणि त्यावर PQRS असं लिहिलेलं आहे। या वर्तुळामध्ये जर बारीक निरीक्षण केलं आपण तर PQRS पहिल्या A आकृतीमध्ये पहा, P, Q, R आणि S हे असे क्लॉकवाईज आहेत। क्लॉकवाईज आपल्याला माहिती आहे, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं चालणारे तर, आणि प्रतिघटिवत म्हणजे अँटी क्लॉकवाईज। घटिवत म्हणजे क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळीच्या काट्याच्या दिशेने, प्रतिघटिवत म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने। तर हे 4ही अक्षरं PQRS हे घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं आहेत। दुसऱ्या आकृतीत पाहायला जर गेलं आपण तर हे अक्षर P, Q, R आणि S असे हे प्रतिघटिवत फिरत आहेत, प्रतिघटिवत। C मध्ये पहा P, Q, R, S हे पण प्रतिघटिवत आहेत आणि D मध्ये सुद्धा P, Q, R आणि S। यामुळेच इथं वर्तुळावर गोल केलेलं आहे A नंबरचं। तर उत्तर A मध्ये घटिवत फिरणारे PQRS हे अक्षर आहेत, B मध्ये प्रतिघटिवत फिरत आहेत, C मध्ये प्रतिघटिवत आहेत, D मध्ये प्रतिघटिवत आहेत। म्हणजे आपलं उत्तर क्रमांक A बरोबर आहे, उत्तर क्रमांक A। चला तर मग पुढील प्रश्न पाहू।
चला तर मग पुढील प्रश्न पाहू. आकृती ए वगळता. चला तर मग वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. यात पण 4 ऑप्शन आहेत, ए बी सी डी. आपल्याला यातली निराळी आकृती म्हणजे वेगळी आकृती ओळखायची आहे पहिल्या प्रश्नासारखंच. तर पहिल्या ए मध्ये पाहू आपण. बाहेरील बाजूला त्रिकोण आहे, 3 रेषांची आकृती. आतील बाजूस पंचकोन आहे, 5 रेषांची आकृती. बी मध्ये बाहेरील बाजूस 5 रेषांची आकृती, पंचकोन आहे. आतील बाजूस मात्र 1 2 3 4 5 6 आणि 7 रेषांची आकृती, सप्तकोन आहे. सी मध्ये पहा, बाहेरील बाजूस षटकोन आहे, आतील बाजूस चौकोन आहे. डी मध्ये पाहूया आपण. बाहेरील बाजूस चौकोन आहे आणि आतील बाजूस 1 2 3 4 5 6 असा षटकोन आहे, 6 रेषांची आकृती आहे. यात ए बी आणि डी मध्ये पाहिलं तर बाहेरील बाजूस जेवढ्या रेषांची आकृती ते आतील बाजूस 2ने ॲड करून रेषांची आकृती आहे. फक्त सी मध्ये असं आहे की बाहेरील बाजूला 6 रेषांची आणि आतील बाजूस 4 रेषांची, म्हणजे 2चाच फरक आहे. फक्त बाहेरील बाजूला जास्त रेषांची आकृती, आतील बाजूला कमी रेषांची आकृती. म्हणून ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर आहे. चला तर मग पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3. तिसऱ्या प्रश्नामध्ये सेम तसंच निराळी आकृती कोणती आहे आपण जरा असा फास्ट घेऊ. आता निराळी आकृती कोणती आहे, ए बी सी का डी. तर पहिल्या ए मध्ये पहा, वर्तुळ दिलं आहे, त्याच्या बाजूस तसंच दुसरं वर्तुळ दिलेलं आहे. तसंच आतील बाजूस बी मध्ये जशी आकृती चौकोनाची तशीच बाहेरील बाजूस चौकोनाची आकृती दिलेली आहे. म्हणजे ए आणि बी सारखंच दिसतंय. तिसऱ्या सोडून देऊ. डी मध्ये पहा, डी मध्ये आयत दिला आहे, तसाच आयत बाहेरील बाजूस दिसत आहे. म्हणजे सी मध्ये मात्र पहा, एक त्रिकोण दिला आहे, आतल्या बाजूला मात्र चौकोन दिला आहे. हा आतल्या बाजूला चौकोन आहे. म्हणजे निराळी आकृती कोणती आहे, वेगळी आकृती कोणती आहे, तर ऑप्शन सी. पुढील प्रश्न 4. यामध्ये पहा, ए के आय टी, बी टी आय के, सी आय टी के आणि डी मध्ये पहा आय के आणि सी. सहज सोप्या पद्धतीनं पाहिलं तर तीनही आकृत्यांमध्ये के आय आणि टी आहे. डी मध्ये मात्र ए बी सी मध्ये सारखे अक्षर आहेत. ते जरी त्यांचा क्रम बदललेला असला तरी सारखेच अक्षर आहेत. तर डी मध्ये पहा आय के सी, सी नावाचं नवीन अक्षर आले, नवीन अल्फाबेट आले, म्हणून ऑप्शन क्रमांक डी. चला पुढील प्रश्न पाहू. प्रश्न 5. यामध्ये 4 आकृत्या दिल्या आहेत. आपल्याला निराळी आकृती ओळखायची आहे. निराळी आकृती ओळखत असताना पहा, ए बी सी डी अशा 4 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. या 4ही आकृत्यांचं जर नीटसं निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर देता येईल का, थोडा वेळ पहा. तुम्ही तर ट्राय करणारच आहात, तरी उत्तर मी सांगतो. चला, पहिल्या आकृतीमध्ये पहा, जिथं हा अर्धवर्तुळ, प्रत्येक आकृतीमध्ये अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळ 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 आणि अर्धवर्तुळ. ह्या अर्धवर्तुळाला चिटकून असं डार्क केलेला एक आयत दिसतोय. इथं नाही, इथं आणि इथं. म्हणजे बघा, तीनही आकृत्यांमध्ये, म्हणजे ए आकृती क्रमांक ए, आकृती क्रमांक सी आणि आकृती क्रमांक डी, यामध्ये अर्धवर्तुळाला चिटकून असा आयत डार्क केलेला आहे. तर बी मध्ये, ऑप्शन बी मध्ये तसं नाही, अर्धवर्तुळाला चिटकून डार्क नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर ऑप्शन बी. चला तर मग आजचा शेवटचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6.
यामध्ये सुद्धा आपलं ठरल्याप्रमाणे निराळी आकृती ओळखायची. आकृती ए पहा, बी पहा, सी पहा आणि डी पहा. या प्रश्न क्रमांक 6 मध्ये पण आपल्याला निराळीच आकृती ओळखायची. तर निराळी आकृती ओळखत असताना ऑप्शन ए पहा, बी पहा, सी पहा आणि डी पहा. चारही ऑप्शन नीटचं निरीक्षण करा. चारही ऑप्शन्समध्ये एक छोटा वर्तुळ, त्यानंतर मोठा वर्तुळ, छोटा वर्तुळ, त्यानंतर मोठा वर्तुळ, छोटा वर्तुळ, त्यानंतर मोठा वर्तुळ आणि छोटा वर्तुळ, त्यानंतर मोठा वर्तुळ असं आहे. आणि एक ॲरो दाखवलेला आहे. ॲरो, दिस इज ॲरो, दिस इज ॲरो, दिस इज ॲरो आणि दिस इज ॲरो. सगळं काय सारखं आहे. फक्त तीनही आकृत्या ए बी सी मध्ये पहा. ए बी सी मध्ये वर्तुळाच्या नंतर वर्तुळ आहे, वरून मोठा वर्तुळ, वर्तुळाच्या नंतर मोठा वर्तुळ, वर्तुळाच्या नंतर मोठा वर्तुळ. फक्त डी मध्ये ह्या वर्तुळाच्या नंतर मोठा वर्तुळ नाही, तर हा वर्तुळ वेगळा आणि हा वर्तुळ वेगळा दाखवला आहे. तर ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर, योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. चला तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पुढे आपण उद्या स्वाध्यायाचे प्रश्न पाहणार आहोत. स्वाध्यायाचे प्रश्न त्यातलेही एक 5 किंवा 10 प्रश्न डेली घेऊ. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.